गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. 6 जानेवारी 2026 वार मंगळवार या दिवशी अंगारिका संकष्टी चतुर्थी आलेली आहे. मंगळवारी जी चतुर्थी येते त्याला आपण अंगारिका चतुर्थी म्हणतो किंवा मंगळी चतुर्थी असे देखील म्हणतो. तरी या वर्षाची पहिली अंगारिका चतुर्थी ही 6 जानेवारी 2026 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे. सगळ्या गणेश भक्तांसाठी हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. कारण प्रत्येक महिन्याला अवध्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करतो. असं म्हणतात की जो कोणी फक्त अंगारिका चतुर्थी करतो, उपवास करतो अंगारिका चतुर्थीचा, त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळतं. तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्ताने काय सेवा करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. 6 जानेवारीला संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तर सर्व गणपती भक्तांसाठी हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. संकष्टी अंगारिका चतुर्थी असल्यामुळे सर्वजण उपवास धरा. ज्यांना उपवास करणं शक्य होत नसेल त्यांनी नाही केला तरी चालेल. शक्य असेल तर नक्कीच तुम्ही उपवास धरा. कारण हा गणपती बाप्पांची पूजा, सेवा करण्यासाठीचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो, गणपती बाप्पाची मूर्ती नक्की असते. तर सकाळी उठून सुशीलभूत होऊन, स्वच्छ स्नान करून, सूर्यदेवाला जल अर्पण करून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करत असताना आपल्याला अथर्वशीष पठण करायचं आहे. आता जेव्हा आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो तेव्हा 11 वेळा गणपती अथर्वशीष पठण करायचं असतं. 11 वेळा नसेल शक्य तर 1 वेळा तरी गणपती अथर्वशीष पठण करा. आणि ते शक्य नसेल तर 108 वेळा ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तामणातून काढून देवघरात त्याच्या जागी ठेवावी. गणपती बाप्पाला हळद, कुंकू, फूल, अक्षदा, गंध, धूप अर्पण करावे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. आणि जे पाणी आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अर्पण केलेलं जे पाणी आहे ते आपल्याला आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचं आहे. ते पाणी त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे. ही सुद्धा अत्यंत प्रभावी सेवा आहे. प्रत्येक आईची तक्रार असते की मुलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात. आणि गणपती बाप्पा ही विद्येची, ज्ञानाची देवता आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या मुलांनी किंवा मुलींनी अभ्यास करावा. अर्थात जो अभ्यास करतो, कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ असतेच. तर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर दिवसभरात कधीही 11 वेळा श्री गणपती अथर्वशीष पठण करायचं आहे. अथर्वशीष पठण करत असताना 21 दुर्वा हातात घ्यायच्या आहेत. आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला 11 वेळा गणपती अथर्वशीष म्हणायचे आहेत. शेवटच्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण कराव्या. जवळपास तुमच्या गणपती मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दुर्वा अर्पण केल्या तरी चालतील. अतिशय प्रभावी, खूप चांगली अशी ही सेवा आहे. आणि आज तुम्हाला मी एक अत्यंत प्रभावी अशी एक सेवा सांगणार आहे की तुम्हाला 120 दिवस करायची आहे. बघा, संकष्टी चतुर्थी पासून 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. एक मंत्र आहे जो तुम्हाला मी सांगणार आहे, तो तुम्हाला म्हणायचा आहे. दिवसभरात तुम्ही जास्तीत जास्त वेळा तुम्हाला तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. गणपती मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिकडे जाऊन तुम्ही नक्की दर्शन घ्या. आणि गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहेत. तर अंगारिका चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला आपल्या घरामध्ये नक्की आवर्जून साधे मोदक बनतातच. खोबऱ्याचे मोदक तुम्ही बनवू शकतात, उकडीचे मोदक तुम्ही बनवू शकतात. आणि तो नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, तर 121 दिवसाची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ती नीट ऐका. खूप प्रभावी, एक अतिशय उपयुक्त ही सेवा आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होणारच. गणपती बाप्पाची ती एकदम अशी सुंदर सेवा आहे. काय करायचंय बघा, रोज 121 वेळा म्हणजे रोज 121 वेळा असं 120 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. 121 दिवस रोज 121 वेळा करायचे आहे. कोणता मंत्र जप करायचा आहे, तर मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा गणपती बाप्पाचा अतिशय प्रभावी मंत्र आहे जो तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. पण पहिल्याच दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन मी ज्या वस्तू सांगणार आहे त्यातील जेवढ्या तुम्हाला उपलब्ध होतील त्या तुम्हाला तिथे गणपती बाप्पाच्या चरणी जाऊन अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, लाल फूल घेऊन जा, विड्याची 2 पानं घेऊन जा, एक सुपारी घेऊन जा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि एक डाळिंब. बघा, डाळिंब भेटलं तर अतिउत्तम, नाही भेटलं तर कुठलंही फळ घेऊन जा. पण डाळिंब भेटलं तर खूप उत्तम आहे. या सेवेमध्ये डाळिंबाचे वर्णन केलेले आहे, त्यामुळे डाळिंब घेऊन जा.
आणि नारळ हे सगळं घेऊन जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पाच्या चरणी हे सर्व अर्पण करायचं आहे. पहिल्या दिवशी जायचं आहे. पहिल्या दिवशी ही सेवा करायची आहे आणि ही सेवा मंदिरामध्ये जाऊनच करायची आहे. 121 वेळा तुम्हाला मंगलमूर्ती, विघ्नहरा, दुरितनाशना, कृपा करा असा तो मंत्र आहे, ज्यात तुम्हाला पठण करायचं आहे. गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि ज्या तुम्ही वस्तू गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या आहेत, त्या वस्तू ठेवून तुम्ही संकल्प केलेला आहे आणि मग मंत्र जप तुम्हाला करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवसाची सेवा गणपती बाप्पाच्या मंदिरातच करायची आहे. तिथूनच सुरुवात करायची आहे. आता कोणी म्हणेल की आमच्या घराच्या जवळपास कुठे मंदिर नाहीये गणपती बाप्पाचं, तर ठीक आहे. अशा वेळेस तुम्ही घरातून सुरुवात करा. तुम्ही तुमचे संकल्प करा आणि ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत त्या फक्त तुम्हाला गणपती चरणी अर्पण करायच्या आहेत. पण मी तर सांगेन की थोडंसं लांब असू द्या गणपती बाप्पाचं मंदिर, पण तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊनच ही सेवा सुरुवात करा. नवीन वर्षाची पहिली अंगारिका संकष्टी चतुर्थी आलेली आहे, तर ही सेवा करायला चुकू नका, विसरू नका. तुम्हाला 120 दिवस लगातार ही सेवा करायची आहे. या 120 दिवसामध्ये मासिक धर्म आला तर 4 दिवस थांबायचे आणि नंतर तिथून पुन्हा चालू ठेवायची. पण ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे. या सेवेचे खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत. अगदी अशक्य ही कामे शक्य होतात. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. मांसाहार तुम्हाला 120 दिवस करायचं नाहीये. हा, तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. शक्यतो तुम्ही संकल्पयुक्त सेवा करतात त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या घरचं काही खाऊ नका, बाहेरचं काही खाऊ नका. कारण आपण सेवा करतो ना, तर अन्नाद्वारे दोष लागतात आणि आपण सेवा करून दोष घालवायचे बघतो आणि आपण जर असं बाहेरचं घेतलं, खाल्लं तर अजून ते दोष आपल्याला वाढतात, लागतात. हे त्यामागचं कारण असतं. तर बाकी तुमची इच्छा असेल तर या सेवेला नक्की सुरुवात करा. गुरुकृपेने सर्व काही चांगलं असेल, उत्तम असेल तर फक्त गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करा. सुंदर अशी सेवा करा. गणपती बाप्पांना प्रार्थना करा. बघा, या दिवशी गणपती बाप्पाची जी तुम्हाला उपासना करणं शक्य होईल, जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल, ती तुम्ही उपासना सेवा या दिवशी करा. आणि मी जी तुम्हाला आता सेवा सांगितली ना, ती खरंच खूप प्रभावशाली, अत्यंत अनुभवी अशी सेवा आहे. ती तुमच्या मनातली कठीणातली कठीण इच्छा तुम्ही या सेवेने पूर्ण करू शकता. मी माझी वैयक्तिक असा माझा अनुभव सांगते. या सेवेचा खूप सुंदर असा मला अनुभव आलेला आहे आणि माझ्या ज्या काही मनोकामना गणपती बाप्पांनी, गणरायाने पूर्ण केलेल्या आहेत, तशाच तुमच्या सुद्धा मनोकामना या नवीन वर्षात पूर्ण हो, यासाठी ही एक सेवा नक्की करा. अगदी तुम्हाला आर्थिक अडचण आहे, तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे, तुमचे लग्न जमत नाहीये, अगदी तुम्हाला कोणतीही अडचण असू द्या, तुमची कोणतीही मनोकामना असू द्या, कोणतीही इच्छा असू द्या, पण चांगली इच्छा असू द्या, कारण आपण कधी कुणाचं वाईट व्हावं अशी आपण इच्छा करू नये. तर ही प्रार्थना तुम्हाला नक्की करायची आहे. खूप सुंदर असा अनुभव येईल. तुमचे अडलेले पैसे जरी असतील ना, की तुम्ही एखाद्याला पैसे दिले तर ते वापस मिळत नाहीयेत, तर तुम्ही ही एक सेवा करा. बघा तुम्हाला काय अनुभव येतोय. प्रत्येक कामात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच. एवढी सुंदर अशी ही सेवा आहे. ठीक आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.